राज्यकर्ते मुंबईला सोन्याची कोंबडी समजतात. सोन्याची कोंबडी आता ते कापायला निघालेली आहेत. ठाकरेंचा संयुक्त मुलाखतीमध्ये सत्ताधाऱ्यांवर निशाणा पाहायला मिळाला. सर्वच मराठा नेत्यांनी मुंबईसाठी एकत्र यावं. ठाकरे बंधूंचं राजकीय नेत्यांना हे आवाहन आहे. आम्ही मुंबईला आपलं शहर म्हणून बघतो. मुंबईचं नाव मुंबादेवीवरनं पडलं हे सगळ्यांना माहिती आहे. पण हे मुंबईला सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून बघतायत आणि आता ती कोंबडी ते कापायला निघालेत. मग त्यांनी कोंबडी कापली तर इकडल्या जैन बांधव काय करणार? त्यांना कबूतर कोंबड्या ते पिसं लावून फिरतील. कारण मुंबईसाठी तो अत्यंत गंभीर प्रश्न आहे. हा वेगळा. मला काय म्हणायचं, मी परवा दिवशी म्हटलं ना, मला असं वाटतं महाराष्ट्रामधले जे आमचे विरोधकही असतील, जे कोणी असतील, मला असं वाटतं महाराष्ट्रामधल्या प्रत्येक पक्षातल्या राजकारण्यांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की हे आत्ता नेमकं काय चालू आहे आणि महाराष्ट्राभोवतीचा हा काय विळखा आहे हा मला असं वाटतं प्रत्येकाने ओळखला पाहिजे. तुम्हाला सत्तेसाठी म्हणून तुमच्याकडनं काही गोष्टी करून घेतात किंवा काय करतायत हा नंतरचा भाग. नंतर पश्चातापाचा फक्त कपाळावरती हात मारायला लागेल प्रत्येकाला. जर यांना जर आज कळलं नाही की आपण काय करतो आणि काय करून ठेवणार आहोत, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी राज्य पक्षातल्या नेत्यांनी ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे वरपासून खालपर्यंत की आपण हे काय करतोय. म्हणजे मराठी म्हणून सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. नाही मराठी म्हणून ह्या गोष्टींचा विचार आहे. बघा, आपापले मतभेद सगळे असतील, भांडणं असतील, मतभेद असतील, सगळ्या गोष्टी असतील. मला असं वाटतं, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे महाराष्ट्रापुढे काही नाही. आज ते देशमुख कोणी आज भारतीय जनता पक्षामध्ये लोक असतील किंवा अजून त्यांच्या बरोबरचे इतर सहकारी कोणी असतील किंवा अजून कोणी लोक असतील, प्रत्येकाने या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र माफ नाही करणार आपल्याला.